नमस्कार. ए भावा कुणाची हवा या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय. आज आपण आलो आहोत बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील खामगाव गावात. खामगाव गावातली ही बाजारपेठ आहे. खामगाव हे शहर जर बघितलं, हे गाव बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रात चांदीची राजधानी म्हणून ओळखलं जातं. आणि या ठिकाणच्या लोकांच्या काय प्रतिक्रिया आहे राजकारणाबद्दल, नेमकी कोणाची हवा आहे, हवा कुणाची असली तर ऊन मात्र विदर्भात प्रचंड आहे. पारा 40 पार करतोय. लोकांना आपण विचारूयात या उन्हाप्रमाणात राजकीय वातावरण तापलं का, काय सांगाल. मतदारसंघात निवडणूक आहे, कोणाची हवा वाटा लागली यावेळी. काय काही तर असेल कोणी. तुम्ही राष्ट्रवादी हवा, मोदी हवा गेली. आता शेतकरी घालात झाले म्हणून मोदी हवा गेली. राष्ट्रवादी शिंगणे साहेब फक्त. काय सांग. राष्ट्रवादी राष्ट्रवादीची हवा आहे. कोण. शिंगणे साहेब फक्त. का आबाजी शेती आहे का तुमच्याकडे. शेती काय नाही, भूमी ना. भूमी नाही. काय वाटतं आता या मतदारसंघात मोदीची हवा आहे, राहुल गांधीची आहे, प्रतापराव जाधवची आहे, राजेंद्र शिंगाणेची आहे, कोणाची आहे. काँग्रेसचीच हवा पाहिजे. काँग्रेसची पाहिजे. कारण गरीबाच्या कामच नेऊन राहिलं. गरीबाला रोजगार नाही, काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. नाही मोदीनं तर भलं केलं म्हणते. काहीच नाही. खाते पुस्तक काढायला लावले तेही नाही भेटले. फक्त ऑनलाईनच केलं 12 महिने. फक्त सगळे कागदपत्र जमा करून आणले. मोदी सारखा माणूस भेटला या जगाला, वरदान आहे या देशाला. मग काय मोदीची हवा आहे. बिलकुल मोदीची हवाने मोदी येणार, 100% येणार, 101% येणार. काय म्हणता. शेती आहे का तुमची. या पुढे आण जरा, या इकडं. 100% येणार मोदी. मोदी 100% येणार. 100% मोदी येणार. पाहून असं वाटते. चांगले काम करणार अरे शिवसैनिक काय वाटते. देशाची किंमत काय कामं केले तुमच्या खासदारानं. काम सगळंच व्हायला आता. सगळे व्हायला आहे हे कामा. अरे काम चालू आहेत ना, चालू आहेत ना. हे काम आहे आमदार साहेबाचं काम आहे. आमदार साहेबाचं आहे. आणि खासदाराचं काय काम. खासदाराचं आहे ना, आमच्याकडे चालू आहेत ना. कुणाची हवा आहे मग. खासदार प्रतापराव जाधव. फक्त हवा जरा धूळ आहे हवेत जराशी असं. हा मोदी पाहिजे पंतप्रधान. कोण पाहिजे. मोदी. हो पण मोदी उभे नाही ना तुमच्या मतदारसंघात. उभे करा ना तुम्ही, उभे करा. आम्ही निवडून येऊ. मोदी प्रधानमंत्री पाहिजे आपल्या देशात. तुमचे या ठिकाणचे खासदार कोण आहे शिवसेनेचे. प्रतापराव जाधव पाहिजे. त्यांची हवा वाटा लागली. हा वाटा लागली म्हणजे एक नंबर. अच्छा. हे येऊ शकतात. मोदी देशासाठी संपूर्ण करू शकते. मोदीनं सर्व काही केलेलं आहे देशासाठी. देश वाचवण्याचा असेल तर मोदीला निवडून आणावं लागेल. अच्छा. आणि मतदारसंघाचा विकास. मतदारसंघाचा विकास भरपूर झालेला आहे आणि पुढे होणार पण आहे. होणार आहे. मतदारसंघाचा विकास झालाय, पुढे होणार आहे म्हणते. आबाजी मतदान आहे की नाही. हवा आहे ना. शेती आहे का नाही. काय वाटतं मतदारसंघात कोणाची हवा आहे. आता तेवढं काही समजत नाही मला, पण जे असेल ते मारू. पण जे असेल म्हणजे उमेदवार तर 4-5 आहे. 4-5 नाही मारता येत ना. मोदी आवडला. मोदीची हवा आहे का. मोदीची हवा आहे असं बरेच जण सांगतायत या ठिकाणी. इतरही काही लोकांकडनं आपण जाणून घेणार आहोत मतदारसंघात नेमकी कोणाची आहे. काका निवडणूक आहे लोकसभेच्या मतदारसंघात, काय वाटते कोणाची हवा आहे. हवा प्रतापाची तर नाहीच आहे. कारण आता लोकांना किती त्रास आहे हा दिसूनच राहिला. लोक म्हणतील की काही बुवा की त्याला मोदीचं राज्य आहे. आता निवडून येईल तर तोही काही प्रश्न नाही, पण विकासच झाला नाही. काही विकास झाला नाही. नाही. किती वर्ष झाले प्रतापराव खासदार इकडे. नाही 15 वर्ष झाली. 15 वर्ष. हां 15 वर्ष कसे काय निवडून आले. हो निवडून आले. फक्त मोदीच्या लाटीवर का हो. मोदी आले मोदीच्या लाटीवर मोदी आला पाहिजे. मोदीचं चांगलं आहे. मोदीचं चांगला. काय वाटते तुम्हाला. काल बुलढाणा 15 वर्षापासून प्रतापराव जाधव बुलढाणा डिस्ट्रिक्टमध्ये नंबर 1 आला. पण प्रतापराव जाधव हाय कोण हेच खामगाववाल्याला माहित नाही, कारण की खामगावात आलाच नाही. काय सांगता. खासदार होय ना तुमचा. आलाच नाही तो. खामगावात कसा खासदार तर दिसलाही नाही खामगाव मध्ये. मग तरी तर लोक म्हणा लागले त्याच्या बच्च्यात म्हणणार आहे. मोदीसाठी आहे ना. मोदीसाठी आहे ते. पुढे या जरा. तुम्ही पाहिलं का खासदार कधी दिसते. वा पाहिलं आहे म्हणून सांगतो की खामगावात येलच नाही ना. येलच नाही. मग आता काय फक्त मोदीसाठी चालू आहे. मोदीसाठी चालू आहे फक्त. मोदीच्यानंच आहे. देश वाचवायचा असेल तर मोदीला निवडून द्यायला लागेल. निवडून आणावं लागेल. पण खासदाराचं काय मत. खासदाराबद्दल काय मत आहे. खासदार बी आहे, ते कामं करून राहिले. बाकीच्या लोक दिसत नाही. ते कोण्या ठिकाणी जाणार आहे ते लोक. तू सांग कोण आलं पाहिजे, कोणाची हवा आहे. हवा आमच्या मतदारसंघामध्ये राजेंद्र शिंगणे सरांची आहे. कारण 10 वर्षामधून
10 वर्ष 2 पंचवार्षिक प्रतापराव जाधव हे निवडून आले, पण त्यांनी जसा पाहिजे तसा विकास आमच्या मतदारसंघामध्ये केला नाही. तरी यावेळेस राष्ट्रवादीचीच हवा आहे आणि राष्ट्रवादीच निवडून येणार. राष्ट्रवादी काम करतो वाटते तू? राष्ट्रवादीचं मी काम नाही करत, पण एक सच्चा विद्यार्थी आणि एक सच्चा मतदार म्हणून मी हे विद्यार्थी बोलतोय. आहे? हो, विद्यार्थी आहे. काय शिक्षणाची परिस्थिती? माझं BA कंप्लीट झालेलं आहे आणि सध्या बेरोजगार आहे. तरी आशा करतोय काँग्रेस सरकार जर आली तर बेरोजगारांना रोजगार मिळेल. बेरोजगारांना रोजगाराची अपेक्षा. काका मत आहे की नाही? मतदान देणार आहे की नाही? कोणाला देणार? काय वाटते हवा कोणाची आहे मतदारसंघात? हवा तर ही बहुजन वंचित आघाडीला द्यायला पाहिजे. बहिराम शिरस्कार. बळीराम सिरस्कारला द्यायला पाहिजे. काऊन? तर ते वंचितांचे आहेत ना. अच्छा. आजपर्यंत वंचिताला कोणी प्राधान्य दिलेलंच नाही. अच्छा. मग आज वंचितांना न्याय मिळालाच पाहिजे. यासाठी बाळासाहेब आंबेडकर प्रयत्न करून राहिले. सर्व जाती धर्मांना त्यांनी तिकीट दिलेलं आहे. सर्व जाती धर्मांना प्रत्येक जातीला त्यांनी तिकीट दिलेलं आहे. त्यांनी द्यायलाच पाहिजे. बहुजन वंचित आघाडी अशी आहे की सर्व त्या जे काही बहुजन मंदिर म्हणजे जे समाज मुळतात त्या समाजाला सवलत द्यासाठी प्रकाश आंबेडकर आज रोजी सगळ्यासाठी उभे आहेत. वंचित बहुजन आघाडी यासाठी. काय म्हणलं? भारत पाकिस्तान झाल्याशिवाय जर आता काँग्रेस जर आली तर मोदीच येणार आहे. मोदी देश वाचवायचा असला तर मोदीलाच निवडून द्यायला लागेल. अच्छा, मोदीचं बरेच जण समर्थन करताय. अनेक लोकांकडनं या ठिकाणी काँग्रेसचंही समर्थन केलं जातं. या ठिकाणचे काही दुकानदार आहेत. दुकान है क्या? क्या लगता किसकी हवा है? मोदी की हवा है. तुम्हारे खासदार क्या बोलते? मोदी. अरे नहीं, तुम्हारे खासदार यहाँ के 15 साल थे ना, अच्छे काम किए? बढ़िया. सर आपकी क्या भूमिका है? चुनाव आ रहे हैं आपके चुनाव क्षेत्र में, किसकी हवा नजर आ रही है? मोदी की हवा आ रही है. भयंकर. एक नंबर. लेकिन या 15 साल से क्या क्या काम हुए, क्या कहना चाहोगे? काम तो हो ही रहे सबके. हो रहे. सब काम हो रहे. मोदी आना चाहिए. मोदी आना ही चाहिए. मोदी की हवा. मोदी की हवा है. क्या 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 क्या, क्या धंधा है आपका? ये कपड़े का धंधा आपका? कपड़े का धंधा है. GST हुई थी, नोटबंदी हुई थी, थोड़ी तकलीफ? कुछ भी नहीं तकलीफ. अच्छी है एकदम. सब अच्छा है. मोदीची हवा आहे. इतरही काही लोकांकडनं जाणून घेणार आहोत. बाबा आल्या या ठिकाणी. बाबा खरेदीला आले काय बाजारात? नाही खरेदीला नाही आलो. मग आता निवडणूक आहे ना, निवडणूक देऊ आता. मतदान कोणाला देता? आता जे मनाला पटलं त्याला देऊ. पण कोण पटा लागला आतापर्यंत? काँग्रेस आता पटलं, BJP पटलं, आता नवीन बहुजन वंचित आघाडी आली, ते पटा लागलं. आता जसं येळवर टीव्हीतनी पाहिल्यावर कोणता चांगला आहे का आहे. पण तुम्हाला माहित असेल ना, इथं सध्या कोण खासदार आहे? आहेच. प्रतापराव जाधव खासदार आहे. 18 तारखेला त्याचं पाहिल्याशिवाय नाही. आलं त्याला देऊ दादा. आम्हाला काय ठाव, आम्ही तर तिकडचे आहेत बाबा. कतेर कोणीकडचे जर असले तर हा कतेरची. हा मरसूळ कोणचं खासदार तमार? हा केलं मालूम मालूम छै? माहित नाही म्हणते खासदार कोण आहे. या ठिकाणची ग्रामीण भाषा आहे, बंजारी भाषा. आजी बंजारी आहेत. कोण खासदार माहित नाही. नाही आलेच नाही आमच्या घरी तर पाहू. कोण आहे न काय. तुमच्या अकरावीला जाय ना. आता काय सांगाव कोणता शिंदे. काहीच माहित नाही. खासदार साहेबाला फक्त आम्ही 10 वर्षात इथे निवडून आलो, पण काहीच या ठिकाणी प्रगती झालेली नाही. खासदार साहेबाला फक्त आम्ही फोटोवरती पाहिलेला आहे, पण खासदार साहेबांच्या, राजेंद्र शिंदेच्या, राष्ट्रवादी शिवसेनेच्या या दोघांच्या भांडणामध्ये बळीराम सिरस्कार वंचित बहुजन आघाडीचे सुद्धा या ठिकाणी निवडून येऊ शकतात, अशी हवा या बुलढाणा जिल्ह्यामध्ये. पण तू तरुण आहे. तरुणांच्या हर हात को काम और फसल को दुगना दाम मोदी साहेबांनी सांगितलं होतं. एकंदरीत काय वाटते, तरुणांना रोजगार ग्रामीण भागात मिळाले का? तरुणांना ग्रामीण भागामध्ये रोजगार मिळालेला नाही आहे. या ठिकाणी मोदी साहेबांनी मुद्रा योजना जी आणली होती, पण खरं पाहिलं तर मुद्रा योजनेचे आपण फॉर्म भरून द्यायचे, प्रोजेक्ट रिपोर्ट करायचे, सर्व बँकेमध्ये सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर सुद्धा बँक त्या ठिकाणी आपल्याला लोन या ठिकाणी देत नाही. फक्त मुद्रा लोन ही कागदावरतीच झालेली आहे, कागदावरती सीमित आहे. काय निवडणूक आहे ना गावात, काऊन माझं पाहता तुम्ही काही सांगतच नाही. आम्ही ते सांगून आलो की मुद्रा योजनेविषयीची माहिती होती की नाही, आजपर्यंत बँकेमध्ये डॉक्युमेंट दिले जाते, पण वरून मोदी साहेबांची स्कीम चांगला आहे, पण हे कागद नाही आणला, ते कागद. बँकेची वारंवार हेच तक्रार चालू आहे ना. मग मोदी साहेबांनी ऑनलाईन केल्या सगळ्या गोष्टीत आम्ही तक्रारी पास केल्या, पण आजपर्यंत त्याचा निर्णय लागून नाही झाला. मग हवा कोणाची आहे मतदारसंघात? हवा तर मोदीच येणार आहे, पण हे बँकेविषयी त्यांनी थोडी तक्रारी घ्यावी हेच आमची इच्छा आहे. बँकेच्या तक्रारी घ्या. शेती किती आहे का तुमची? नाही, आमच्याकडे शेती नाही, आम्ही उद्योग माणसं आहे. साहजिक. काय उद्योग आहे? आमचा टेलरिंग व्यवसाय आहे.
अच्छा, हा ना आम्हाला आम्ही जे बँकेमध्ये आता तर सगळं रेडीमेड चालायला लागलं, टेलरिंग. आम्ही त्या सगळ्या गोष्टी रेडीमेड बनवून दुकानदाराला कापड द्यायची ही आमची इच्छा आहे. अच्छा, मग असं करताना आम्हाला असं वाटतं की मुद्रा योजनेच्या अंतर्गत बा काहीतरी झालं पाहिजे. दुकानदार है, दुकानदारांकडनं आपण जाणून घेणार आहोत. आप मुझे बताइए, या चुनाव है लोकसभा मतदार संघ के आपके क्षेत्र में, प्रतापराव जाधव, डॉक्टर राजेंद्र सिंह, बैराम शिरस्कार, बहुजन वंचित आघाड़ी भी इस बार है. क्या कुछ हवा, क्या कुछ माहौल दिखाई दे रहा है? आपको क्या माहौल दिखाई दे रहा है? नहीं, हम तो आपसे जानेंगे तो हमें समझेगा. हम आपसे जानने की कोशिश कर रहे हैं. जिधर सबका माहौल है उधर हमारा माहौल है. हम तो व्यापारी आदमी है, व्यापारी आदमी है हम, तो जिधर माहौल सबका है हमारा उधर ही रहता है. मिस कहाँ पे हमें नहीं पता, आपके मुंह से जानना चाहते हैं. हमारे मुंह से सुनना चाहते हैं. हमें तो हिंदूवादी सरकार चाहिए, मोदी सरकार चाहिए हमें तो ऊपर, लेकिन नीचे काम नहीं ना. यही बात है, ऊपर मोदी सरकार आपको चाहिए, लेकिन यहाँ काम नहीं. ना, नीचे तो कोई काम ही नहीं ना. विकास को हमारे सामने रोड का काम है. पिछले 11 महीने से इतना टुकड़ा हुआ है सिर्फ. हाँ. ये टुकड़ा सिर्फ कंप्लीट भी नहीं हुआ अभी तक. तो यहाँ नीचे तो कोई सुनवाई नहीं है, ऊपर ठीक है, नीचे कोई सुनवाई नहीं. तो फिर आपको लगता नहीं पहले नीचे से विकास होना चाहिए, बाहर ऊपर से विकास होना चाहिए, ठीक है, लेकिन ऊपर तो होना चाहिए ना. आपको क्या लगता है? बस अच्छा ही है. नहीं, सब अच्छा है, ये विकास अच्छा है. ऐसा ही ये तो अच्छा बोल रहे हैं आप, कुछ झूठी मूठी बात करते हैं. ऐसा ही चाहिए विकास. विकास होने को होना, बस ये चाहिए. नहीं, लेकिन हवा किसकी है, माहौल किसका बन रहा है? माहौल तो मोदी का ही बनने को होना. मोदी का बनने को होना. हाँ, लेकिन अभी चुनाव क्षेत्र में किसका माहौल? चुनाव क्षेत्र में तो बस प्रतापराव जाधव को ही देंगे. अच्छा, इस समय एक शब्द और बोलना चाहूंगा. इस समय कैसा है, हर पार्टी बोलती है मैं विकास करूंगा, विकास करूंगा, विकास करूंगा. 5 साल हर कोई पार्टी भूल जाती है, हर पार्टी भूल जाती है कि क्या करना है. तो फिर विकास रह जाता है. रही जाता विकास. बरोबर, सगळ्यात महत्वाची प्रतिक्रिया आहे. 5 वर्ष विकास करू करू सांगितलं जातं, मात्र विकास होत नाही. पक्षांकडनं यांना गाजर दाखवण्याचं काम होतंय. काय सांगाल, कोणाची हवा वाटते मतदारसंघात? मला तर मोदी साहेबाचेच आहे. अच्छा, हा, मोदीची हवा वाटते. हो, आपल्याला काहीच अपेक्षा नाही, पण तरी त्यांचीच हवा आहे. काही तरुणी आपल्या सोबत आहे, त्यांच्याकडनं जाणून घेऊया. काय सांगशील, एकंदरीत गेल्या 5 वर्षात तुमच्या या ठिकाणचे प्रतापराव जाधव खासदार होते, त्यानंतर जर बघितलं तर मोदी सरकार होतं. कोणाची हवा आता वाटतंय आणि काय कामं झाले? कामं तर झाले, पण जिजाऊंचा आपण जसं म्हणतो जिजाऊंचा जिल्हा आहे, पण त्याप्रमाणे कामं झाले का? जिजाऊंचा जो आराखडा आहे, जिजाऊने शुभांना घडवलं, तशाप्रमाणे आराखड्याप्रमाणे काही जास्त कामं झाले नाही. त्यामुळे असं वाटते की जे समाज हिताला जागरूक असतील त्यांनी जसे कामं करावे, म्हणजे जेणेकरून समाज पण हे होईल. गरिबी आपण पण हवा कोणाची वाटते एकंदरीत? कोण निवडून येईल असं वाटतंय? असं तर प्रत्येक जण बोलते की नरेंद्र मोदीच येणार आहे. तसं म्हणजे त्यांनी म्हणजे वेळेवर त्यांनी नियोजन बदलवतात, वेळेवर कामं करतात. झाला बाजार. मोदीचं म्हणणं काय आहे की बस जसं आपल्या ग्रामीण बँकेत आम्ही जातो, प्रत्येक शेतकरी जातात तिथं मोदी म्हणतात की पैसे टाकतो. प्रत्येक शेतकऱ्याला म्हणतात की 500 रुपये. एका कुटुंबामध्ये 2 जण असतात, त्याला 1000 रुपये पाठवतात किंवा 2000. पण आजपर्यंत पैसे कोणाचे पोहोचले नाही आहे. ग्रामीण भागामध्ये असं आहे की शेतकऱ्यांना नुसतं आत्महत्या करावं लागतो. पैशासाठी इतके ते रणरान निंडतात, खामगावला येतात, पैसे भाडं खर्च करून येतात. पण आता त्यांची हवा कसं, समोर लोक म्हणतात की मोदी वर येणार, पण मोदी सरकार वर येणार, पण खाली सुद्धा येणार नाही. खाली वंचित आघाडी येणार. प्रकाश आंबेडकर खूप झटलेले आहेत. कोल्हापूर. मावशी पहिले, मावशी काय म्हणते? मावशी, मतदान आहे? हो, काय वाटते, कोणाला मतदान करणार? कोणाची हवा वाटते मतदारसंघात यावेळी? आम्हाला वाटते जो शेतकऱ्याचं भलं करीन की नाही, जो शेतकऱ्याचं भलं करीन त्याला आम्ही मतदान देऊ. कोण करून राहिलं? कोण करून राहिलं म्हणजे? भलं कोण करून राहिलं? या सरकारनं भलं केलं का? काहीच नाही केलं या सरकारनं आमचं भलं. शेतकऱ्याला अजून 2000 रुपये ते नाही आमच्या खात्यात पडले, आमचे लाल्याचे पैसे ते नाही अजून शेतकरी दिले. मग हा का मोदी आहे काय? म्हणून म्हणतो आम्हाला जो शेतकऱ्याचं जो आमचं भलं करीन आम्ही त्याला मतदान देऊ, एवढी आमची इच्छा आहे. शेती आहे का? हा, शेती आहे. कर्ज होतं का? हो, कर्ज आहे. झालं का माफ? नाही झालं माफ. 1.5 लाख सूट होणार होतं तर ते नाही अजून झालं. आणि मानावर शेती आहे ना, तर ते मला लाल्याचे पैसे अजून दिले नाही. 2000 रुपये महिन्याचे 4 महिन्यातून देणार ते अजून भेटले नाही. काय ते नंबर चुकीचं आहे म्हणतात. अन्य काही शेतकरी काय सांगाल, गेल्या 5 वर्षात काय बदल झाला? कोणाची हवा आहे? आमच्या इकडे तर काही बदल वाटून नाही राहिला आपल्या बुलढाणा जिल्ह्यात. अच्छा, सध्याचा अजून तर काही बदल आला नाही. हवा कोणाची वाटते? आता सध्या हवा काँग्रेसची वाटते. काँग्रेस, राष्ट्रवादी? हा, राष्ट्रवादी काँग्रेस. कोणाची हवा आहे मतदारसंघात? आपलं मोदी सरकारचं. मोदी सरकार आलं पाहिजे. का आलं पाहिजे? काय कामं केलं? काय
कामं चांगले व्यवस्थित आहे. लेट होते, थोडे लोक नाराज आहे, परंतु ते काम करू शकता आणि मोदीवर जनतेचा पूर्ण विश्वास आहे. काही भरोसा नाही आहे, सर्व खोटं बोलणं चालू आहे, काही फायदा नाही आहे. फायदा नाही. विकास काहीच नाही, सारा भकास आहे, काही विकास नाही. काय मित्रा, काय सांगशील, काय करतो तू? मी सध्या 12वीला आहे. मला एक मतदान आहे का? नाही. मला एक पण तरी पण बोलायचं, विद्यार्थी म्हणून जर 2014ला भाजपची हवा असेल तर 2019ला बाळासाहेबाचं वादळ राहील, बाळासाहेब आंबेडकरांचं. ही चूक बोलते. यासाठी वंचित बहुजन आघाडी स्थापन झालेली आहे. हे बुलढाणा सभेचे अधिकृत उमेदवार बळीराम सिरस्कर हे आहेत. बळीराम सिरस्कर आहे असं म्हणतात. काका, मतदान आहे की नाही? आहे ना, करणार आहे ना? कोणाची हवा आहे यावेळी मतदारसंघात? हवा आता तो आपल्याला एवढी कल्पना नाही ना, एवढी कल्पना नाही राहत ना हवा कोणाची. आता पाहून मतदान द्यावं लागेल ना. पाहून तर मला तर वाटतं की तो जुनाच पंतप्रधान व्हायला पाहिजे. कोण जुना जो होता तो कोण? मोदी नको का? मोदीच नाही, मग जुना पंतप्रधान. याच्या अगोदर पंतप्रधान मोदीच होता ना. मोदी नको आम्हाला. 2 कोटी रोजगाराचं काय झालं? 2 कोटी रोजगार कोणाला मिळाले? 15 लाखाचं काय झालं? 1 रुपया अजून कोणालाच नाही मिळाला. रोजगारी तर एवढी बेरोजगारी वाढली की पूर्ण भारतामध्ये बेरोजगारी आहे. पदवीधर लोक तर सगळे कंगाल झाले. शेतकरी लोकांचं तर कंबरडं मोडलं. सगळे शेतकरी आत्महत्यांच्या विदर्भात झाल्या. तरी पण मोदी सरकारला याची काही चिंता नाही. मतदारसंघामध्ये टोटल मला आता वंचित बहुजन आघाडीची हवा वाटते या ठिकाणी. खऱ्या अर्थानं म्हणजे लोकांनी या ठिकाणी सगळ्यांना परखून पाहिलेलं आहे. काँग्रेसला परखून पाहिलं, BJPला परखून पाहिलं. काँग्रेस, राष्ट्रवादी, BJP आणि शिवसेना हे एकाच आईची लेकरं आहेत हे लोकांना समजलं. आणि म्हणून लोकांनी आता स्वच्छ चेहरा म्हणून बाळासाहेबांची लोकांनी नियुक्ती केलेली आहे. काय म्हणता आबाजी, काय सांगता? कोणाची हवा आहे मतदारसंघात? मोदी, राहुल गांधी? शिंगणे साहेबांची, राष्ट्रवादीची. राष्ट्रवादीच्या शिंगणे साहेबाची हवा आहे. हा, येते ना 100% तो येतील. पंतप्रधान मोदी होईल केंद्रामध्ये, पण बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रवादी जागा. असं काऊन? सगळीकडे लोक म्हणते वर मोदी पाहिजे, खालचा उमेदवार पाहिजे नाही. वर मोदी पाहिजे, खालचं कामच नाही केले. काही 1% काम नाही यायचं. विकास नाही, काहीच नाही. खामगावच्या लोकांकडनं जाणून घेणार आहोत कोणाची मतदारसंघात हवा आहे. काय सांगता, कोणाची हवा वाटते मतदारसंघात? आता हल्लीची परिस्थिती काय आहे तर भाऊसाहेब प्रतापराव जाधव यांचे फुल हे आहे, चांगली परिस्थिती आहे, एकदम मस्त. सर्व खामगाव शहर प्रतापराव जाधवच्या मागे आहे यावेळेस. हो, म्हणजे निवडून येईल असं वाटते? बिलकुल 100% निवडून येतात प्रतापराव जाधव. खामगाव विकास झाला शहराचा? फार विकास तर काही एवढा विशेष झाला नाही, परंतु 2-3 वर्षात काय करणार आहे विकास पुढे करतील ते, अशी सर्वांना आशा आहे. सर, काय सांगाल, कोणाची मतदारसंघात हवा आहे एकंदरीत, आणि कोण निवडून येईल असं वाटतंय? मोदीची हवा आहे? आमच्या मतदारसंघात भाजप शिवसेनेची जशी हवा आहे चांगली आहे. जराशी चांगली आहे. चांगली नाही म्हणजे खामगाव मतदारसंघात भाजप शिवसेना युती असल्यामुळे शिवसेनेची हवा जास्तीत जास्त आहे. शिवसेनेचं काम करता तुम्ही? नाही, आम्ही तर शेतकरी लोक आहोत. शेतकरी लोक आहे. बरं झालं शेतकरी लोक आहे सांगितलं. तुरीच्या डाळीचा प्रश्न होता. आपल्या अकोल्याला दाल मिल आहे मोठ्या प्रमाणात. काय तुरीच्या डाळीची परिस्थिती या सगळ्या मतदारसंघात? विषय तर तुरीच्या डाळीचा नाही, पूर्ण याचाच आहे. जसं शेतकरी, सगळ्या शेतमाला, शेतकऱ्याचा फायद्याचा विषय काहीच नाही. पण सुरुवातपासून आम्ही समजा भाजप शिवसेनेचे असल्याच्यानं तर आम्हाला जसं आम्ही पण काम झालं असं वाटतं? काम तर झालं नाही. काम झालं नाही तरी वाटते यावंच, म्हणजे काम यावं नाही. पण जसं आता जनरल विचार केला तर भरपूर हवा त्याचीच आहे. समजा काही महिला आपल्यासोबत. तुम्ही मला सांगा, नेमकी काय परिस्थिती आहे गावात? मतदारसंघात कोणाची हवा वाटते निवडणुकीत? हवा तर असं वाटतं की मोदीच येणार असं वाटतं. अच्छा, काय कामं झाले? कामं झाली ते असं वाटतं की सक्सेस होतील ना काही दिवसांना. मग मोदी चालू आहे ना. महिलांसाठी काय वाटते? महिलांसाठी अनेक योजना आणल्या होत्या सरकारनं, गॅस सबसिडी आणली, ह्या सगळ्याचं काही फरक जाणवा लागला? हो, जाणवला ना. आजकाल तर चुला बंदच झाल्या ना. इंधन आणणं, जंगलतोड कमी झाली, सर्व गोष्टी कमी झाल्या. चुला बंद झाल्या ना, जंगलतोड सर्वात जास्त कमी झाला. आबाजी, निवडणूक आहे मतदारसंघात तुमच्या, कोणाची हवा आहे? कोण निवडून येईल असं वाटते? मोदी 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 मोदीची हवा आहे. मोदी मोदी. पण या ठिकाणचे खासदार प्रतापराव जाधव आहे, स्थानिक खासदार. काही कामं केले? भरपूर कामं केले. हा, मोदी येणार आहेत ना बा. एवढं मोठं मोदीने कामं केले काय. आणि अर्थात मतदार सुज्ञ आहे, मतदान करेल आणि जे काही मतपेटीतनं बाहेर येईल ते निर्णय सगळ्यांना मान्यच करावा लागेल. ए भावा, कुणाची हवा या विशेष कार्यक्रमात आम्ही खामगावमधनं इथेच थांबतोय. तुम्ही कुठे जाऊ नका, बघत राहा न्यूज 18 लोकमत.